रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशान्वये येवला तालुका नियुक्ती जाहीर दिनांक 14/9/2024 रोजी धम्माचा पाया असणारा येवला ऐतिहासिक शहराची ओळख तथा परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्माची ज्योत याच ठिकाणी 1935 साली लावली होती। आज त्याच येवला भूमीमध्ये माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशान्वये येवला या ठिकाणी पक्षप्रवेश तथा नियुक्ती जाहीर करण्यात आली। यावेळी पक्षाचे ज्येष्ठ महाराष्ट्र संघटक देवीदास जगताप निकुंभ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यांना नियुक्त पत्र देण्यात आले। RPI डॉक्टर राजरत्न आंबेडकर येवला तालुका अध्यक्ष योगेश पोळ व उपाध्यक्षपदी येवला तालुक्यातील ज्येष्ठ नेते भीमराव पुंजाजी खळे यांची तर तालुका संघटकपदी बाळासाहेब पगारे व सचिवपदी ऋत्विक डोळस, येवला तालुका संपर्क प्रमुख अनिल घोडेराव, सहसंघटक जगन चव्हाण यांची येवला तालुकापदी निवड करण्यात आली। यावेळी चळवळीतील अग्रगण्य असे व्यक्तिमत्व विनोदभाऊ त्रिभुवन यांची स्वच्छता निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा देखील राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये RPI व समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदीपजी अहिरे, सुनील खैरनार, कैलास घोडेराव, शेख वसंत घोडेराव इत्यादी उपस्थित होते। आणि त्या बौद्ध देशांचा आपण सभासद झालो तर त्याचं कारण असं होतं की आपण जर आपल्यावर जरी ते भारतात अन्याय झाला आणि त्या देशात आपल्या भारतीय जी जागतिक संघटना आहेत त्यांना जर माहिती झालं तर ती संघटना म्हणजे आज जे देश आहेत त्या देशांमध्ये 100% ते 80% बौद्ध लोक आहेत आणि त्या संघटनेने जर आपल्या या भारताच्या संघटनेवर भारतीच्या जे आपले राजकारणी आहेत यांच्यावर दबाव आणला तर ते आपल्याला या ठिकाणी न्याय मिळवून देऊची एवढी मोठी संघटना बौद्धांची आहे जे जगामध्ये जागतिक संघटना। आणि आजच्या तारखेला राजरत्न आंबेडकर साहेब त्या जागतिक बौद्ध संघटनेचे म्हणजे बौद्ध भारतीय बौद्ध महासभा ही संघटना सभासद असून साहेब त्या जागतिक बौद्ध संघटनेचे सेक्रेटरी आहेत जागतिकचे। त्या संघटनेमध्ये 128 देश आजच्या तारखेला सभासद आहेत।